उपक्रमांमध्ये कुठेतरी दादांचं नाव जे आहे ते देखील त्याच्यावरती देखील गाळबोट लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आता हेच सगळं टाळण्यासाठी दादांचं नाव त्यांच्या नावाचा चुकीचा वापर होऊ नये म्हणून पवार कुटुंबियांच्या वतीनं आता एक महत्त्वाचं पाऊल उचललं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी यांचे विशेष कार्यकारी जे अधिकारी आहेत म्हणजे सुनील कुमार मुसळे हे सुनेत्राताईंचे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी या संदर्भात राज्याच्या धर्मदाय आयुक्तांना एक अधिकृत पत्र लिहिलं आणि या पत्रामध्ये काय म्हटलंय तर सूचना आहे एक महत्त्वाची की दादांच्या स्मृती जपण्याच्या उद्देशानं कुठेही त्यांचं स्मारक उभारलं जात असेल, नवीन संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न होत असेल किंवा कोणताही सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असेल तर पवार कुटुंबियांची लेखी परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र NOC घेणं आता अनिवार्य असेल असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि हे पवारांकडून खास करून सुनेत्रताई यांच्या वतीनं हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. सुनील कुमार मुसळे यांच्या पत्राची आता दखल घेत म्हणजे जे अधिकारी आहेत ताईंचे त्यांच्या पत्राची ही दखल घेत आता धर्मदाय आयुक्तांनी देखील तातडीनं कारवाई केलेली आहे. आयुक्तांनी राज्यातील सर्व धर्मदाय उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त कार्यालयांना हे पत्र पाठवलंय आणि तसेच निर्देश दिलेत की सर्व सार्वजनिक संस्था ज्या आहेत त्यांच्या माहितीसाठी कार्यालयांवरती ही सगळी नोटीस चिपकवा आणि ठळकपणे यामध्ये सांगा की आता कोणत्याही नवीन ट्रस्टची नोंदणी करताना जर तुम्हाला ती अजितदादांच्या नावानं नवीन ट्रस्ट उघडायची असेल किंवा सार्वजनिक कार्यक्रम तुम्हाला करायचा असेल किंवा अजितदादांच्या नावाचा वापर करायचा असेल तर पवार कुटुंबियांची परवानगी घेणं, सहमती घेणं हे अनिवार्य असेल. त्याशिवाय तुम्हाला हे कार्यक्रम राबवता येणार नाही. अजितदादांच्या कार्याचा वारसा जपताना त्यात पारदर्शकता असावी, त्यात त्यांच्या नावाचा आदर राखला जावा हाच या निर्णयामागचा मुख्य हेतू असल्याचं देखील आता म्हटलं जातंय. तुम्हाला या निर्णयावर काय वाटतं, या पत्रावर काय वाटतं? एकूणच दादांचं जे नाव आहे त्याच्यावरती गाळबोट लागू नये किंवा त्या नावाची बदनामी होऊ नये यासाठी हे पत्र धाडण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.